स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी मातोश्रीवर दाखल झालेत। राजू शेट्टींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। राजू शेट्टी मवियात त्यामुळे सामील होणार का अशा चर्चा बघायला मिळतात। राजू शेट्टी हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेत। उद्धव ठाकरेंसोबत राजू शेट्टींची चर्चा सुरू आहे। त्यामुळे राजू शेट्टी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात बघायला मिळतात। सांगली, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या काही भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चांगला प्रभाव आहे। आंदोलनं सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जी पुकारली जातात ती अत्यंत प्रभावी असतात। त्यामुळे राजू शेट्टी एक मोठं नाव शेतकरी चळवळी आणि शेतकरी प्रश्नांशी संबंधित। त्यामुळे राजू शेट्टी आता मवियात सहभागी होणार का हे बघावं लागेल। आणखी माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी वेदांत नेपकडून। वेदांत, सौरभ, महत्वाची बैठक यासाठी कारण राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देताना माध्यमांना सांगितलं होतं की मी इंडियाला किंवा इंडियामध्ये कोणासोबतही सध्या नाहीये। मात्र ज्या प्रकारे इंडिया आघाडीतील खास करून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगलेची जागा जी 23 जागांचा आग्रह केला आहे त्याची एक जागा हातकणंगलेची सोडलेली आहे आणि ती स्वाभिमानी शेतकरी पक्षाला दिली जाईल आणि याच जागेवर राजू शेट्टी लढतील अशा प्रकारची शक्यता आहे। आणि त्याचमुळे या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजू शेट्टी हे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आलेले आहेत। मात्र यामध्ये इंडिया आघाडीतील जे इतर दोन महत्वाचे पक्ष राज्यात आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची या संदर्भातील नेमकी भूमिका काय हे आता स्पष्ट होऊ शकले नाही। या बैठकीत हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानी शेतकरी पक्षासाठी सोडली जाते का, इंडिया आघाडीत नेमक्या काय चर्चा चालू आहेत यावर सुद्धा उद्धव ठाकरे हे राजू शेट्टींना माहिती देतील। त्यामुळे महत्वाची बैठक राजू शेट्टी यांचा समावेश इंडिया आघाडीत करायचा की नाही या संदर्भात ही असेल। सौरभ, ठीक आहे वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।